माहिती पीठासीन अधिकाऱ्यांना सुरक्षा यंत्रणेकडून दिली जाणार आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सूरज, हा निर्णय नेमका का घेण्यात आलाय, अशा काय हालचाली विधिमंडळ परिसरात आढळून आल्यात? प्रज्ञा, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने विधिमंडळ सुरू झालं त्यानंतर हे दलाल अर्थपूर्ण काम घेऊन मंत्र्यांच्या अवतीभोवती फिरत असतात, त्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर असतो। दुसरीकडे मंत्र्यांच्या कामात ही देखील अडथळा निर्माण होत असतो, वेळ वाया जात असतो। याच कारणाने हे दलाल या ठिकाणी का येतात, यांचा विधिमंडळ परिसर ज्यावेळी सुरू होतं त्यानंतर यांचा राबता हा मोठ्या प्रमाणात होतो। ही वाढणारी गर्दी ही सुरक्षेचं कारण ठेवून याच्यावरती प्रश्न ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळेच या ठिकाणी विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडनं हे नेमक्या दलालांना पास कोण देतं, हे कुठे जातात, कुणाला भेटतात, याची इत्थंभूत माहिती ही गोळा करून याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्यानंतर यावरती पुढील कारवाई केली जाणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे जे दलाल आहेत हे मागील विधिमंडळ जसं सुरू होतं त्यानंतर यांचा राबता हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढतो आणि त्यामुळेच कुठेतरी मंत्र्यांच्या, आमदारांच्या कामामध्ये अनेक अडथळे किंवा सेटिंग्स करण्यासंदर्भातले जे गोष्टी होतात हे यामध्ये होत असल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। निश्चित। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। विधिमंडळात विनापास व्यक्तींना न सोडण्याच्या अध्यक्षांचा नियम